कुरकुरीत भट्टीमध्ये भाजलेले खारेदाणे हे सगळ्यांनाच आवडतात. भरपूर प्रोटीनचा आणि फायबरचा स्रोत म्हणजे हे खारेदाणे. आणि अगदी भट्टीमध्ये भाजतात ना, तसेच घरच्या घरी हे खारेदाणे बनवून तयार आहे. याची एक फार सोपी पद्धत आहे. अगदी फार वेळ लागत नाही. कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे खारेदाणे तयार होतात. चला तर मग बघूयात खारेदाणे कसे तयार करायचे ते. इथे मी असा जाडा शेंगादाणा घेतलेला आहे. सोलापुरी शेंगादाणा आहे हा. या शेंगादाण्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. तो नसेल तर तुम्ही आपल्या रोजच्या वापरातला घुंगरू शेंगादाणा घेतला तरीही चालेल. तो थोडासा जाडा असायला हवा. आता आपल्याला काय करायचं आहे, हे शेंगादाणे घ्यायचे आहेत. एक कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे शेंगादाणे घालून घ्यायचे आहेत. आता शेंगादाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर शेंगादाणे बुडतील इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. बघा, आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घालत आहे. मीठ आपल्याला फारसं घालायचं नाही आणि ते चांगलं मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आहे. आता हे कुकर गॅसवर ठेवून याची फक्त आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे. एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण उघडायचं आहे. आता हे शेंगादाणे तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी हे थोडेसे असे शिजलेले आहेत आणि याची वरची साल जी आहे ती थोडीशी सुरकुतलेली आहे, म्हणजेच गोळा झालेली आहे. त्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे शेंगादाणे आपण निथळून घेणार आहोत, म्हणजे यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. शेंगादाणे आपले थोडेसे कोरडे होऊ द्यायचे आहेत आणि थंडही होऊ द्यायचे आहेत. आता या स्टेपला आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर हे शेंगादाणे असे पसरून ठेवायचे आहेत, म्हणजे शेंगादाण्यातलं एक्स्ट्रा पाणी हे सगळं निघून जाईल आणि शेंगादाणे कोरडे होतील. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एखादा ताससुद्धा हे शेंगादाणे असे सुकून घेऊ शकता. मी इथे फक्त 10 मिनटं असे सुकून घेतलेले आहेत. आता 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे शेंगादाणे मस्तपैकी कोरडे झालेले आहेत अशा पद्धतीने. आता हे शेंगादाणे सगळे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे. मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि अर्धी वाटी यामध्ये मीठ घातलेलं आहे. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त मीठ घालायची गरज नाही. अर्धी वाटी मिठामध्ये ते शेंगादाणे छानपैकी भाजले जातात. आता त्यामध्ये आपल्याला साधारण 1 कप भरून शेंगादाणे घालायचे आहेत. आता हे शेंगादाणे भाजताना आपल्याला गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे शेंगादाणे व्यवस्थित भाजले जातात. बघा, शेंगादाणे हलवत असताना मिठाचं कोटिंग या शेंगादाण्याला झालेलं आहे. थोड्याफार प्रमाणात या मिठाचा खारटपणा या शेंगादाण्यामध्ये उतरतो, म्हणून शेंगादाणे उकडताना आपल्याला खूप जास्त मीठ घालायचं नाही. बघा, शेंगादाणे सतत असे हलवत राहिल्यामुळे शेंगादाणे सगळ्या बाजूने छान भाजले जातात आणि मस्तपैकी कुरकुरीतसुद्धा होतात. आता हे शेंगादाणे भाजण्यास कमीत कमी 5 ते 7 मिनटं लागतात. आता हे शेंगादाणे मस्त कुरकुरीत भाजले गेलेले आहेत. त्याची साल काढून पाहायची आहे. आता हे शेंगादाणे आपण अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहे, म्हणजे जास्तीचं मीठ हे सगळं निघून जाईल आणि शेंगादाणे आपले छानपैकी चाळल्या जातील. अशाच पद्धतीने मी राहिलेले सगळे शेंगादाणे भाजून घेत आहे. बघा, आहे की नाही ही सोपी पद्धत खारे शेंगादाणे बनवण्याची. आता हे शेंगादाणे तुम्ही प्रवासात टाईमपास म्हणून नेऊ शकता. मुलांना छोट्या भुकेसाठी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला तर मग इथे आपले घरच्या घरी भट्टीसारखे खारेदाणे बनवून तयार झालेले आहेत. दाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हे दाणे थंडीमध्ये जरूर खावेत. बघा, आहे की नाही खारेदाणे बनवण्याची अगदी सोपी पद्धत. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.